माणसाचे मूल्य. वडिलांसोबत लोखंडाच्या दुकानात काम करणाऱ्या एका मुलाने अचानक वडिलांना विचारले, बाबा, या जगात माणसाची किंमत काय आहे? लहान मुलाचा असा गंभीर प्रश्न ऐकून वडील आश्चर्यचकित झाले. मग ते म्हणाले, बाळा, माणसाची किंमत मोजणे फार कठीण आहे. तो अमूल्य आहे. मूल सर्व समान मूल्यवान आणि महत्वाचे आहे. बाबा, हो बाळा. मुलाला काही समजले नाही आणि मग प्रश्न विचारला, मग या जगात काही गरीब आणि काही श्रीमंत का आहे? काहींना कमी तर काहींना जास्त का? हा प्रश्न ऐकून वडील काही वेळ गप्प राहिले आणि नंतर मुलाला स्टोर रूममध्ये पडलेला लोखंडी रॉड आणायला सांगितले. रॉड आणल्याबरोबर वडिलांनी विचारले, त्याची किंमत काय असेल? मूल, 200 रुपये. बाबा, जर मी त्यातून अनेक लहान खिळे बनवले तर त्याची किंमत काय असेल? त्या मुलाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, मग ते अधिक महागात विकले जाईल, सुमारे 1000 रुपयाला. वडील, मी या लोखंडापासून अनेक घड्याळाचे काटे बनवले तर? मुलगा थोडा वेळ हिशोब करत राहिला आणि मग अचानक उत्साही होऊन म्हणाला, मग त्याची किंमत खूप जास्त असेल. मग वडिलांनी त्याला समजवले आणि म्हणाले, तसेच माणसाचे मूल्य तो आता काय आहे यात नाही, तर तो स्वतःला काय बनवू शकतो यात आहे. वडिलांचे म्हणणे मुलाला समजले होते. मित्रांनो, अनेकदा आपण आपली खरी किंमत ठरवताना चुका करतो. आपली आजची स्थिती पाहता आपण स्वतःला कमी समजू लागतो, पण आपल्यात नेहमीच अफाट शक्ती असते. आपले जीवन नेहमीच शक्यतांनी भरलेले असते. अनेक वेळा आपल्या आयुष्यातील परिस्थिती चांगली नसते, पण त्यामुळे आपले मूल्य कमी होत नाही. आपण या जगात मानव म्हणून जन्मलो आहोत. याचा अर्थ आपण खूप खास आणि महत्त्वाचे आहोत. आपण नेहमी स्वतःला सुधारत राहायला हवे आणि आपली खरी लायकी साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.